मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। कसारा कल्याण मार्गावर मध्य रेल्वेचा खोळंबा झालाय। तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते। फास्ट आणि स्लो दोन्ही मार्गावरील वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू आहे। सकाळच्या वेळेस कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। आज रविवार असला तरी काही जण कामावर जातात, मात्र जे बाहेर पडलेले आहेत, जे या मध्य रेल्वेने प्रवास करत आहेत, त्यांचा प्रवास मात्र सध्या थोडा खोळंबलाय। कारण फास्ट आणि स्लो दोन्ही मार्गावरील वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू आहे। वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। कसारा कल्याण मार्गावरती मध्य रेल्वेचा खोळंबा झालाय। काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते। हा तांत्रिक बिघाड नेमका काय आहे ते अजून कळू शकलेले नाहीये, मात्र त्याचा परिणाम फास्ट आणि स्लो या दोन्ही मार्गावरच्या वाहतुकीवर झालाय। जवळपास अर्धा ते पाऊण तास उशिराने या लोकल धावत आहेत। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, नेमका काय बिघाड झालाय? रेल्वे उशिराने धावते, त्यामुळे चाकरमान्यांवर काय परिणाम होतोय? कस्तुरी, आज रविवार आहे। रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिक हे बाहेर फिरण्यासाठी पडत असतात। आज जर आपण पाहिलं तर मध्य रेल्वेची वाहतुकी सकाळच्या वेळेस विस्कळीत झालेली पाहायला मिळते। कसारा कल्याण जो महामार्ग आहे त्या मध्य रेल्वेचा खोळंबा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। कसारा ते कल्याण जाणाऱ्या मार्गावर ही विस्कळीत रेल्वे झालेली पाहायला मिळते आणि हा खोळंबा झालेला आहे। विशेष म्हणजे तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। आपण जर पाहिलं तर फास्ट आणि स्लो दोन्ही मार्गावरील वाहतूक ही अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहे। सकाळच्या वेळी कामावरती जाणारे नागरिक असतील, चाकरमानी असतील, त्यांचे मात्र आता प्रचंड हाल झालेले पाहायला मिळतात। कस्तुरी, आपण जर पाहिलं तर ही वाहतूक अर्ध्या पाऊण तासापासून विस्कळीत झालेली आहे। बरं, धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।